तर नमस्कार विद्यार्थ्यांनो, आयसीटी अर्थात तुमच्या कम्प्युटरवर प्रश्न जे विचारले जातात टेट भरतीला या प्रकारचे क्वेश्चन फास्टली क्वेश्चन बघून जा. पेपर असेल तर नक्की पेपरला हे प्रश्न तुमचे विचारलेले आहे. बघा एकदम सोप्यापासून अवघड क्वेश्चन घेणार. पहिला क्वेश्चन खालीपैकी कोणते आउटपुट डिव्हाइस आहे, यापैकी आउटपुट डिव्हाइस कुठला आहे? तुम्हाला पर्याय चारच आहेत, आयबी देत आहे. तर मॉनिटर हे आउटपुट डिव्हाइस आहे. कीबोर्ड असेल, माऊस, स्कॅनर हे नाही, तर मॉनिटर हे तुमचं त्या ठिकाणी आउटपुट डिव्हाइस आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. ओके, हा ईमेल म्हणजे काय? आता ईमेलला काय म्हणतात? काय म्हणतात ईमेलला? तर इलेक्ट्रॉनिक मेल म्हणतात. इलेक्ट्रॉनिक पहिलंच एच करेक्ट तुमचा. त्यानंतर पुढचं एम एस पॉवर पॉईंटचा उपयोग कशासाठी केला जातो? काय नेमकं? कोडिंगसाठी, लेखनासाठी, स्लाइड शो तयार करण्यासाठी की संगणकाची सुरक्षा करण्यासाठी? काय उत्तर देतं? तर स्लाइड शो करण्यासाठी एम एस म्हणजे पॉवर पॉईंटचा वापर केला जातो. त्याच्यानंतर खालीपैकी इनपुट डिव्हाइस कोणता आहे? बघा आउटपुट विचारलं होतं, आता तुम्हाला इनपुट डिव्हाइस या ठिकाणी कुठले खाली विचारलंय? तर कीबोर्ड हे तुमचं त्या ठिकाणी इनपुट डिव्हाइस आहे. त्यानंतर खालीपैकी कोणते सॉफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टीम आहे? यापैकी एम एस वर्ड आहे, लिनक्स आहे, फोटोशॉप आहे, एक्सेल आहे. काय म्हणते ऑपरेटिंग सिस्टीम? तर लिनक्स ही काय तुमची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. पुढचा प्रश्न. आणि हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि चॅनल नवीन असताना सबस्क्राईब नसेल केलं तर पहिलं सबस्क्राईब करा आणि त्याचे बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून द्या. इंटरनेटवर माहिती मिळवण्यासाठी कोणता ब्राउझर वापरतात? आता कोणता ब्राउझर वापरतात? व्हीएलसी प्लेअर आहे का? नाही. एम एस वर्ड आहे का? विंडोज तर गुगल क्रोम वापरतात. या पर्यायापैकी गुगल क्रोम. ई लर्निंग म्हणजे काय? आता ई लर्निंग म्हणजे त्या ठिकाणी काय आहे? तर बघा ई याच्या सोबत होतं ई म्हणजे त्या ठिकाणी ई केलेलं म्हणजे काहीतरी इंटरनेटचं आहे आणि लर्निंग म्हणजे शिकवणे म्हणजे त्या ठिकाणी काय ऑनलाईन शिक्षण तुमचं ई लर्निंग म्हणजे. पुढचं आहे प्रोजेक्टरचा वापर कशासाठी केला जातो? काय काम आहे प्रोजेक्टरचा वापर करण्यासाठी? इंटरनेट वापरण्यासाठी प्रोजेक्ट नाही, तर दस्तावेज स्कॅन करण्यासाठी सुद्धा नाही, तर मोठ्या स्क्रीनवर माहिती दाखवण्यासाठी प्रोजेक्टरचा वापर केला जातो. त्याच्यानंतर सीपीयू या शब्दाचा पूर्ण अर्थ काय? आता हा नाही वेळा प्रश्न रिपीट झाला, खूप वेळ विचारला. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणतात. काय? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे त्या ठिकाणी काय झालं? सीपीयू हे पण नाहीये, सेंट्रल नाहीये, कम्प्युटर प्रोसेस सेंट्रल प्रोसेसिंग युनिट यावर अनेक वेळा प्रश्न विचारलेले आहे. हा ईमेल मध्ये सीसी चा अर्थ काय होतो? आता हे जी सीसी आहे याचा ईमेल मध्ये त्याचा अर्थ नेमका काय होतं? तर कार्बन कॉपी म्हणतात. त्याला काय म्हणतात? कार्बन कॉपी. करेक्ट तुमचं बी पर्याय. पुढचं बघा पेन ड्राईव्ह म्हणजे काय? आता याचे शॉर्ट फॉर्म अनेक वेळा विचारलेले आहे, सोपे वाटतं पण आयत्या टायमाला आठवत नाहीत. काय म्हणतात? तर पोर्टेबल स्टोरेज डिव्हाइस म्हणतात. पेन ड्राईव्हला का पोर्टेबल स्टोरेज डिव्हाइस म्हणतात. सी नंबरचा ऑप्शन आहे. खालीपैकी कोणते ऑनलाईन शिक्षणाचं व्यासपीठ आहे? कुठलं रे बाबा? जीमेल आहे का? व्हॉट्सअप आहे, झूम आहे, दीक्षा आहे? तर तुमच्या समोर काय? दीक्षा हे ऑनलाईन शिक्षणाचं व्यासपीठ आहे. दीक्षावर सुद्धा आपण एक व्हिडिओ घेतला, बघून घ्या. त्यावर सुद्धा एक 2-4 प्रश्न विचारले. संगणकातील रॅमचा अर्थ काय? हे कायम माहिती साठवतं का नाही? संगणक साफ करतं का नाही? तात्पुरती माहिती साठवण्याचं काम त्या ठिकाणी रॅम करतं. रॅम काय करतं? तात्पुरतं. आणि रोम असतं हे कायमस्वरूपी माहिती साठवून ठेवतं. आणि रॅम काय? तुमची तात्पुरती माहिती साठवून ठेवतो. पुढचा प्रश्न तुम्हाला दिलाय. वायफायचा उपयोग कशासाठी करतात? सगळ्यांना माहिती वायफाय सगळे युज करतात. काय त्याचा उपयोग? डेटा सेव्ह करण्यासाठी काय? प्रिंटिंगसाठी का? डॉक्युमेंट स्कॅनिंग नाही. तर वायरलेस इंटरनेट कनेक्शन साठी आपण वायफायचा वापर करतो किंवा उपयोग करतो. गुगल फॉर्मचा उपयोग कशासाठी होतात? जे काही गुगलचे फॉर्म असतात त्या गुगल फॉर्मचा उपयोग कशासाठी? ईमेल पाठवण्यासाठी होतं का ऑनलाईन खरेदीसाठी? नाही, तर ऑनलाईन फॉर्म तयार करण्यासाठी गुगल फॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आयसीटीचा पूर्ण अर्थ काय? आता आयसीटी वर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आयसीटीचे प्रश्न तुम्हाला विचारतात. याचं पूर्ण रूप काय? आयसीटी म्हणजे नेमकं काय त्या ठिकाणी? काय आयसीटी म्हणजे? तर बघा इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ज्याला आपण आयटी म्हणतो, तर हा आयसीटीचा पूर्ण अर्थ आहे. हा प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवा. नंतर खालीपैकी कोणतं सोशल मीडियाचा प्रकार आहे म्हणतंय? नाही आहे म्हणतंय. सोशल मीडियाचा कोणता प्रकार आहे? गुगल ड्राईव्ह आहे का नाही? एम एस एक्सेल नाही, झूम नाही, काय तर फेसबुक, व्हॉट्सअप हे सगळे सोशल मीडियाचे प्रकार आहे. इंस्टाग्राम. व्हिडिओ कॉलिंग साठी तुम्ही कोणते ऍप वापराल? एम एस वर्ड, नोटपॅड, वर्डपॅड का? तर व्हॉट्सअप वापरणार यापैकी. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारतात. आता हा एक महत्वाचा आहे, लिहून ठेवा. लक्षात ठेवा. युएसबी चे पूर्ण रूप काय? युएसबी म्हणजे काय? त्याला पूर्णपणे काय? आता युएसबी सगळ्यांना माहिती आहे. मग युएसबीचा लॉंग फॉर्म काय त्या ठिकाणी? तर युनिव्हर्सल सिरियल बस. काय? युनिव्हर्सल सिरियल बस हा त्या ठिकाणी बॉक्स नाही, बस आहे. पण काय युनायटेड आहे का? तर नाही, युनिव्हर्सल सिरियल बस आहे युएसबीचा पूर्ण रूप. खालीपैकी कोणते सॉफ्टवेअर मल्टीमीडिया तयार करण्यासाठी वापरतात? कुठलं सॉफ्टवेअर जे मल्टीमीडिया तयार करण्यासाठी वापरतात? एम एस एक्सेल आहे का? एम एस वर्ड आहे का? गुगल डॉक्स
तर फोटोशॉप हे वापरतात. तर साधारणतः हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे ICT वरती, बघून घ्या. ओके, महत्वाचा व्हिडिओ आहे आणि आवडला असेल तर सर्वांना शेअर करा. नक्की हेच प्रश्न तुमचे रिपीट झालेत आणि तुम्हाला विचारतात. ठीक आहे, थांबतोय.